गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय आणि आज आम्ही चाललोय चारधामला. आणि आता इथे आमची तयारी चालू झाली आहे. आणि आमच्या घरात आता एवढा पसारा झाला, एवढा पसारा. गाईज, आता आम्ही निघू. 5 मिनिटांनी आम्हाला फोन येणार आहे, तर आम्ही तेव्हा जाऊ. मी माझ्या बेडरूमला मिस करेन. आणि मी पण मिस. एकतर मला माझ्या बेडशिवाय झोप येत नाही. बाबा मला यांनी वाटतं. आता काय मला समजतच नाही. गाईस, आता आम्ही निघतोय बाहेर इकडे. गाईस, आता आम्ही निघलेलो आहोत आणि आता आम्ही लिफ्ट मध्ये आहोत. आता आम्ही जाऊ बस मध्ये. बस तिथे थांबली आहे 90 फीटवर. तर तिथून आता आम्ही बस मध्ये बिल्डिंगच्या खालती येतं ना बस. गाईस, तिथे अर्धा तास झाला आम्ही थांबलोय. आणि ते बसवाला नाना कधीपासून बोलतं 5 मिनिटं गेला. आम्हाला कंटाळा आला इथं बसून. कधीपासून होतो आम्ही उभ्या. आता जस्ट बसलो जरा अशी. असं थकल्यासारखं फील व्हायला लागलं. तिकडे काय होतं आता काय माहिती. गाईस, आमची आत्या आम्हाला सोडायला आले. नाही बघ मम्मी, माझं ऐकलं असतं तर भला झाला असता. काय ऐक, आता पुढच्या टायमापासून माझा ऐक का. ओय ऐक, माझा भला होल. ऐकशील ना. सगळं माझं ऐकायचं. आता मम्मी सगळं माझं ऐकणार आहे. तिकडे गेल्यावर मी सांगेन तसंच मम्मी करणार आहे ना मम्मी. से येस. आणि स्वतः फायनली आमची इथे बस आलेली आहे आणि आता आम्ही निघलोय. इथं काहीतरी चाललंय यांचं. आता आम्ही बसमध्ये बसलोय. थोड्याच वेळात नाही, अजून टाइम आहे, पण भरपूर टाइम जायला. आम्हाला अजून टाइम आहे पोहोचायला बँड्राला. तिकडे पोहोचू आणि मग बँड्रा चालवणार आहोत. तेव्हा तरी फास्ट पोहोचू आम्ही. डायरेक्ट केदारनाथला पोहोचू. तेव्हा तिथून आम्ही ट्रेनला बसू आणि मग आम्ही कधी पोहोचू. उद्या परवा कदाचित. परवा सकाळी. तोपर्यंत ट्रेनमध्ये बसायचं आहे. असा वैताखाली ना इथूनच असं झालं पोचतोय कधी. आता आम्ही बँड्रा स्टेशनवर इथे पोचलेलो आहोत. सर्वजण उतरलेलो आहोत. हाय बाबा, हाय कर. आता आम्ही चाललोय. आम्ही जाम लवकर पोचलो. ॲक्च्युली आमची ट्रेन आहे 12ची आणि आम्ही आता पोचलो इथे 10:30 वाजता. आता एवढा वेळ आम्हाला इथे थांबायला लागेल. बघू आता. गाईस, इथे काहीतरी नवीनच सिस्टम आणलेली यावी. बॅग चेकिंग करायची. हे काय पहिलं इथं असा काहीच नव्हता. आणि आता इथे आलो आहे आम्ही स्टेशनला. सर्वजण उभे आहेत आणि ट्रेनला यायला तर टाईम आहेच. आता आम्ही इथे थांबलो आहे आणि आता आमचं इथे रील्सचा प्लॅन चालू आहे. ट्रान्झॅक्शन रील्सचा प्लॅन चालू आहे इथे. सगळ्यांचा नाही, म्हणजे हे इथंच रील क्रिएटर. घंटा रील क्रिएटर. मम्मी, हे पी नाही एकच गोट. तू नुसते हाय हायच बोलत राहा. पुढं पण काय बोलायचं असतं. सध्या कॅपॅसिटी नाही. जरा उद्या फ्रेश वगैरे होऊ दे. कधी जातो आणि जरा जागा भेटते. गाईस, आता आम्ही फायनली ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. पण ट्रेन अजून स्टार्ट झाली नाही. ट्रेन स्टार्ट व्हायला अजून किती बराच टाईम आहे. अर्धा तास जास्त आहे. आणि आता इथे आम्ही बसलोय सर्वजण. बाबा आणि लावायला झाले कुठेतरी गाडी. आम्हाला असं झालं ट्रेन स्टार्ट वगैरे होते. इथे एवढं गरम होतं, एकदम बेकारवाला गरम, एकदम बेकार. आम्ही तिकीट एसीचेच काढत होतो, पण काहीतरी जरा झाला त्याच्यामुळे ते काढायला भेटले नाही आम्हाला. ते याच्यातच यायला लागलं आणि इथे एवढा बेकार गरम होते. जाम अशी हालत अशी बेकार झाले, बेकार. काहीच आता आम्ही आमचं स्लीपर डब्बा सोडून आलो इथे एसीच्या याच्यात. हाय करा नाना. आम्हाला आमच्या इथे आला जाम कंटाळा, म्हणून आम्ही आलो इथे. खूप आनंद वाटतोय. खूप जास्त. खूप असं वाटतं काश्मीर मध्ये आलो. सो गाईज, फायनली आता ट्रेन निघलेली आहे आणि आता आम्ही कुठंच नाही अजून, तिथंच आहोत. फक्त ट्रेन निघली आता. मम्मी, कसं वाटतं तुला? मस्त मजेत.
थोडा तरी मस्त वाटतंय ना, जर चालू झाले तर मस्त वाटते. आता सगळी अशी बसल्यात. थोडेच वेळाने इथे शांतता होणार आहे कारण ऑलरेडी 12 वाजून गेलेले आहेत. तर आता सगळीचे सगळी झोपतील. आम्ही तर नाही झोपणार पण मम्मी लोक सर्व झोपतील. इथेच मम्मीला जांभळे यायला लागल्या म्हणजे सगळ्यात पहिला मम्मीच आमची झोपणार आहे. आता जांभई यायला झोप तर आलेलीच आहे. आतून टाकायचं. हॅलो गुड मॉर्निंग गाईज. तर आता आमची सकाळ झाली इथे ट्रेनमध्ये आणि आम्हाला जाम बोर होतोय जाम. आता कुठल्या स्टेशनला आहोत आम्ही, मेघनगर असं काहीतरी आहे. बोलल्याची विचार नाही, आवडी ट्रेन स्लो आहे तर काय करायचं बाबा. एवढी स्लो आहे ना म्हणजे ट्रेन एवढी स्लो प्रत्येक स्टेशनला थांबते. अजून आम्हाला आजचा दिवस काढायचा आहे, परत आजची रात्र, तेव्हा आम्ही उद्या सकाळी जाऊन पोहोचू. ती तर अजून झोपली आहे, तिचा तर काय अजून उठायचा पत्ता नाही आणि आम्हाला एवढा बोर होतं इथे जाम जास्त. आपण पत्ती केलेला आणायला पाहिजे होती. खरोखर टाइमपास. गाईज मी यांना बोललेलं माझा ऐकलंच नाही. टेलीफोन आ गया रे भैया. बाबा ओए यार बड़ा आ गया. माझ्या आयफोनला पण फिका पाडला त्यांनी. बरचूक दे, एसी तोडलेली त्याची. पेटीएम घालतीये. तुम्ही माझी सीट डाउनलोड केले, आला पाहून तास व्हायची वारी, अजून डाउनलोड होईल. आम्ही इथे काहीतरी घेतलं याच्यानं चटपटा पटपटा काहीतरी आहे. हे 20 रुपयाचा काय आहे याच्यात? कांद्याची रास. डाले ए टपली मार ना, त्याची टपली मार ना. अरे यार आता आम्ही इथे लुडो खेळतोय आणि आता मी इथे जिंकत आले. ही माझी आहे, ही याची ब्लू वाली आणि रेड वाली हिची. कसं वाटतं तुला? मला काय नाही वाटत, मला हारलं तरी काय फरक नाही पडत कारण इथे कोणी अवॉर्ड थोडी देणार आहेत आपल्याला. हो 72 सही आहे. सगळ्यात पुढे तर गेले मी, पण आता बघू लास्टला राहते का काय करते. मी उडलो. अशाच प्रकारे मी जिंकलेली आहे आणि आता मला अवॉर्ड भेटणार आहे ते जिंकण्याचा. आणि मी एकदम कुठे किंमत हरले. आता आम्ही तिथे AC मध्ये राहून आम्हाला आता कंटाळा आला, एकदम थंडी पडलं. आम्ही एकदम आलोय जरा बाहेर अशी गरम व्हायला. इथे बघ आम्ही एवढे असे काय म्हणतात त्याला अतरंगी आहोत ना. एकदम इकडे येऊन बसले आम्ही. हे काय इकडे बघा, दरवाजा बंद होता काय? जो दरवाजा बंद होता आम्ही त्या दरवाजाला खोलला आणि इथं बाहेर येऊन बसलं. ही थोडीशी अशी जागा सोडली, एकदम पण बाहेर नाही बसलो, नाही तर मग बाहेरच जाऊ. कसं वाटतं असे कांड करून? आता आम्ही बसतो इथे, बघू इथे किती वेळ मी ठरतो ते. जरा वेळच बसू, नंतर जाऊ आम्ही. असं पण आम्हाला कंटाळा येईल जरा बसूनच, लगेच गरम व्हायला लागेल. आता इथे कोणीतरी तो तिथूनचा दरवाजा तोडले आणि तो भैया सरळ आमच्यावर नाव टाकत होता आणि आम्ही फक्त तिथं उभे होतो आणि त्याने तो असं वेगळ्या ह्याच्याने खोलायचा होता आणि तो खोलत वेगळ्या ह्याच्याने होता आणि आता त्याने दरवाजा तोडला इथून. कुठे पण आराम करायला गेलो तर दरवाजा तोडला कोणी आणि नाव कोणच्यावर टाकला ना आपल्यावर ना. आपण तर फक्त तिथं उभ्याच होतो. आता इथे आम्ही इकडे बघा काय केलं. थर्ड एसीला फर्स्ट एसी बनवले आम्ही. ती तुमची लाईटीच बंद नाही करत. त्याने किती वेळा सांगितलं लाईटी बंद करा, लाईटी बंद करा, पण लाईटी काय बंद करत नाही. आमचा गेला दिमाग खराब झाला. तुम्ही आता आईला ओढव ना. अंकल अंकल लाईट बंद आता आम्ही इथे बसलोय टाइमपास करत. खावा ना तुम्ही, लाजू नका. गाईस आता आम्ही इथे आणली आहे भेल. हे आहे भेल.
कडक कडक. आणि शेट असे तिथे बसलेले आहेत. नाना झाला का जेवण? कसा होता जेवायला? काय शोधतोय रे? चिवडा चिवडा. चिवडा चिवडा. तेच आता आम्ही इथे वरती आलेलो आहे बसायला. आणि तिकडे वाटतं कोणता तरी टीसी सोबत वाद चालू आहे, काहीतरी भांडण चालू आहे. इथून बघायचं ट्राय करतो मी, पण काही दिसत नाही मला. आणि इथे इथं चकल्या काहीतरी घेतल्यात. चालू आहे असं. चकल्या घेतल्यात खायला. जेवायला काही नाही त्याची मुलं. काय नाही म्हणजे लिटरली काहीच नाही. आम्ही असं काय काय खाल्लेलं, मी तर लिटरली फक्त 4 घास खाल्लेत आणि बस जेवण झालं माझं सगळं. काहीच जेवलं नाही. आणि आपण आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. बाय बोल. बाय बोल.